नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे जंगली माणूस. या कथेचा पुढील भाग 9वा. एक अरब भेटायला आलाय असं अबिबूने सँडर्सला सांगितलं. सँडर्स आपल्या खोलीतून बाहेर पडला तेव्हा एक मूर जातीचा माणूस मांडी घालून बाहेरच्या ओटीवर बसलाय असं त्याला दिसलं. त्यानं अगदी शुभ्र पेहराव केला होता. तू मोरोक्कोहून आलास की डक्क्यावरून? सँडर्सनं अरेबिक भाषेत विचारलं. तो माणूस म्हणाला, डक्क्याचे लोक कुत्रं आहेत. माझ्या आईच्या चुलत भावानं माझे 20 नाणी चोरली आणि मी त्याला पकडण्यापूर्वी आणि मारण्यापूर्वी बोटीनं डक्का इथे पळून गेला. तो आणि त्याची सर्व मंडळी मेली असती तर बरं झाले असते. देव फार चांगला आहे. सँडर्स ऐकत होता. टँजियरचे लोक फार बोलके असतात हे त्याला माहिती होतं. त्याचं नाव अब्दुल असं होतं. सँडर्सने जेवणाची व्यवस्था करण्यास अबिबूला सांगितलं. नंतर दुपारी एका नावेत बसवून त्याला इसीसी येथे पाठवून दिलं. त्यानंतर सँडर्स अकासावा प्रदेशात न्याय करण्यासाठी गेला होता. एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास त्यानं अकासावा सोडलं आणि तो जाहिरेतून त्या रात्रीच प्रवासाला निघाला. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तो चुंबीरीहून चालला होता तेव्हा खेड्यात काहीतरी गडबड आहे असं मानण्याचं त्याला काही कारण नव्हतं. नदीच्या प्रवाहातून जाहिरे चालली होती आणि डेकवर उभा राहून सँडर्स त्या छोट्या गावाकडे चालला होता. एकाएकी त्यानं जहाज थांबवण्याचा हुकूम दिला. अबिबू, या गावातल्या लोकांची काही हालचाल दिसत नाही आणि कोणत्याही झोपडीतून दूर दिसत नाही. लोक शिकारीला गेले असतील, अबिबू म्हणाला. पुरुष शिकारीला गेले की बायका आणि म्हाताऱ्यांना झोपण्याखेरीज दुसरं काही काम नसतं. सँडर्सला ते बोलणं पटलं नाही. तो म्हणाला, मासे मारणारे लोक शिकारीला जात नसतात. सँडर्सनं बोट किनाऱ्याला लावली पण त्याला कोणी दिसलं नाही. कुत्रा देखील फिरताना दिसला नाही. फक्त किनाऱ्यावर पेटवण्यात आलेली एक मोठी होळी अद्यापही धुमसत होती. सँडर्स किनाऱ्यावर खाली उतरला आणि खेड्याच्या मुख्य रस्त्यावरून चालू लागला. त्याला काही हालचाल दिसेना. त्यानं हाका मारल्या, त्याला जबाब मिळाला नाही. सर्व झोपड्या रिकाम्या होत्या. सर्व वस्तू झोपडीतील जागच्या जागी होत्या पण माणसांचा पत्ता नव्हता. त्या गावात त्याला फक्त एक माणूस आढळला आणि तो अब्दुल होता. मक्कीकडे तोंड करून नमाज पडत होता. त्याची प्रार्थना संपल्यानंतर सँडर्सनं त्याला विचारलं. मी काहीच बघितलं नाही, तो म्हणाला. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. एकेकाळी एका शहरात मला गोष्टी ऐकायला वेळ नाही, सँडर्स म्हणाला. त्यानं जहाज वळून नदीच्या पलीकडच्या बाजूला नेलं. चुंबीरीच्या अगदी समोरून फेझेम्बेनी नावाचं मोठं गाव होतं. त्या गावाचा खेड्याशी सतत संबंध असे तेथे चौकशी करावी असं त्याला वाटलं. फेझेम्बिनी येथील सर्व लोक आपल्या कामात गडले होते. जाहिरेला बघण्यासाठी गर्दी जमली पण त्या खेड्याचा प्रमुखही सँडर्सचं समाधान करू शकला नाही. देवा, गेल्या रात्री मी येथेच होतो, तो प्रमुख म्हणाला. मी त्यांच्या ढोलक्यांचा आवाज आणि होळ्यांचा प्रकार बघितला होता. शिवाय हसण्याचे आणि नाचण्याचे आवाजही ऐकले होते. सँडर्सने आजूबाजूच्या इतर खेड्यातही चौकशी केली पण चुंबीरीतील 300 माणसं एकाएकी अदृश्य कशी झाली हे कोडे त्याला सुटेना. सँडर्सनं आपल्या केबिनमध्ये बसून शांतपणे विचार केला. चुंबीरीचे लोक अकासावा जातीचे होते. ते वेळेवर कर भरत होते, कायद्याप्रमाणे वागत होते. असे असताना अचानक आपली घरेदारे सोडून अरण्यात निघून गेले होते. त्यांनी नदीने प्रवास केला नव्हता हे स्पष्ट होते कारण त्यांच्या नावा जागच्या जागी होत्या. सँडर्सनं खूप डोकं खाजवलं पण त्याच्या काही लक्षात येईना. मुख्य ठाण्यावर काही तातडीचे काम आल्यामुळे त्याला त्यावेळी तिथे थांबता येईना. जेव्हा त्याचं ते काम संपलं तेव्हा तो चुंबीर येथे परत आला आणि त्यानं ते कोरडे उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यानं अबिबूला त्यांचा माग काढायला अरण्यात पाठवलं. अबिबूला 2 मैलावर एका म्हाताऱ्याचं प्रेत मिळालं. तेथून काही अंतरावर एक म्हातारी मरण पावली होती. सँडर्सनं ती प्रेते तपासली. त्यांच्या शरीरावर कोणत्याही माराच्या खुणा नव्हत्या. केवळ अतिश्रमामुळे ते दोघे मरण पावले होते. त्यावेळी संध्याकाळ झाली होती. सँडर्सनं काही तास झोप घेतली. पहाटेपूर्वीच अबिबूनं तयार केलेला चहा घेतल्यानंतर सँडर्स तपासाला निघाला. दुपारपर्यंत त्यांनी 12 मैलाचं अंतर तोडलं. नंतर विश्रांतीसाठी थांबून पुन्हा 3 वाजता ते पुढे निघाले. वाटेत त्यांना प्रवासाच्या श्रमामुळे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धांची आणखीन 2-3 प्रेते मिळाली. त्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सँडर्स तेथेच मुक्काम करण्याच्या विचारात असताना काही अंतरावर पेटवलेल्या होळ्यांचा प्रकाश त्यांना दिसला. सँडर्स मुद्दामून अडवळणाने आपल्या लोकांसह त्या ठिकाणी पोचला तेव्हा त्याला विलक्षण दृश्य दिसले.
स्त्रिया, पुरुष आणि मुलं एका रांगेत गुडघे टेकून बसले होते. त्या सर्वांची तोंडे एकाच दिशेला होती. सर्वांच्या पुढे गुडघे टेकून चुंबिरी खेड्याचा प्रमुख बसला होता. तो म्हणाला, लाला फार मोठा आहे. प्रमुख म्हणाला, काला काला. प्रमुखाने सँडर्सला बघितले नाही, कारण सँडर्स त्याच्या पाठीमागून पुढे गेला होता. बाकीच्यांनी गुडघे टेकून बोलताना आपले डोळे मिटले होते. सँडर्सनं जोरात लाथ मारली आणि तो म्हणाला, मूर्ख माणसा, उठ. हे काय चाललंयस तू? देवा, आम्ही रोज नवीन प्रदेशात जात आहोत, कारण अरबीने आम्हाला तसे सांगितले. जर आम्ही रोज रात्री निरनिराळ्या ठिकाणी प्रार्थना केली तर प्रत्यक्ष देव खाली उतरून येईल. सँडर्सच्या डोक्यात प्रकाश पडला. आपण उद्या सकाळी आपल्या खेड्याकडे परत जाऊ, नंतर मी त्या अरबीचा शोध करीन. 2 दिवसांनी सँडर्ससह चुंबिरीची सर्व मंडळी आपल्या खेड्यात परत आली. सँडर्सने त्यांना त्यांच्या खेड्याजवळ सोडले आणि तो घाईने आपल्या जहाजाकडे निघाला. चुंबिरी खेड्याच्या प्रमुखानं धावत जाऊन सँडर्सला किनाऱ्यावर गाठले. देवा, मला न्याय पाहिजे, तो म्हणाला. तो तुला मिळेल. देवा, आमच्या घरात काही सुद्धा शिल्लक राहिलं नाही, तो प्रमुख म्हणाला. आमची जाती, भाले, कुऱ्हाडी, दांडी शिल्लक राहिलेलं नाही. पण गाढवा, तू ते मागे का ठेवलं होतंस? अराबीनं आम्हाला तसं सांगितलं, तो भोळा माणूस म्हणाला. आम्हाला देव भेटल्यानंतर आम्ही परत येणार होतो. देव आम्हाला खूप श्रीमंत बनवणार होता. सँडर्सनं त्याला एक लेक्चर दिलं आणि निरनिराळ्या देवांच्या मागे न लागता आपल्याच देवाची प्रार्थना करण्याचा उपदेश केला. नंतर तो पलीकडच्या तीरावरील फेझेम्बिनी गावात गेला. तिथल्या प्रमुखाने अराबीला पाहिले होते. अराबीनं त्यांच्याकडून मोठ्या 2 नौका आणि वल्लवण्यासाठी 12 माणसं भाड्याने घेतली होती. देवा, आपण सरकारी माणूस आहात आणि सरकारच्या हुकमानं चुंबिरी खेड्यातील लोकांचं सामान हलवित आहोत, असं त्या अराबीने मला सांगितलं, तो प्रमुख म्हणाला. सँडर्सनं जहाजावरील कोरड्यातील 2 शिकवलेली कबुतरं बाहेर काढली आणि त्यांच्या पायांना काही संदेश पाठवून ती 2 निरनिराळ्या ठिकाणी पाठवली. जाहिरे वेगाने जाऊ लागली. त्याच दुपारी सँडर्स अकासावा शहरात पोहोचला. त्याच्या स्वागतासाठी घाईघाईने आलेल्या अकासावाच्या राजाला त्यानं विचारलं, तुमच्या हद्दीमध्ये अलीकडे कोणी बाहेरच्या देशातील अनोळखी इसम आले होते काय? देवा, अनोळखी कोणी माणसं आलं नाहीत. फक्त आम्हाला भांडी आणि सुरे विकण्यासाठी तूच पाठवले होतेस. अराबी आला होता. त्यानं तुला किती भांडी विकली आणि भालेही विकले. त्याशिवाय त्यानं कितीतरी वस्तू अगदी स्वस्तात आम्हाला दिल्या. माझ्या लोकांनी त्याला धन्यवाद दिले. आणखीन काय? देवा, त्याने आम्हाला एक गोष्ट सांगितली. जे लोक फायदा करणाऱ्याचं ऐकत नाही त्याच्या मागे एक भयंकर शैतान लागतो, असं त्याने आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही तो देईल त्या वस्तू घेतल्या. सँडर्स रागाने म्हणाला, तुझ्याऐवजी एखाद्या चोराला जर मी असं राजा बनवलं असतं तर बरं झालं असतं. तुमच्या आळशी लोकांना अगदी फुकटात वस्तू द्यायला मला काय वेळ लागलाय काय? देवा, तू कंजूष आणि दुष्ट आहेस असं आम्हाला माहिती होतं, आणि त्यामुळे अखेरीस देवानं तुझे कठीण हृदय मऊ केलं असं आम्हाला वाटलं आणि आनंद झाला. काहीतरी फेकून त्याच्या डोक्यात घालावं असं सँडर्सला वाटलं. पण तेवढ्यात त्याच्याच हुकमाने जाहिरे जहाज चालू लागले होते. तेथून 10 मैलावर त्या अरबाच्या नीचपणाचा आणखीन एक पुरावा मिळाला. तिथल्या एका खेड्यात तो अरब एका रात्रीसाठी मुक्कामास राहिला होता आणि त्या खेड्याच्या प्रमुखाकडून त्यानं 3 मिठाच्या गोण्या आणि सुकलेले मासे सँडरच्या नावानं उसने घेतले. त्यानं मला सैतानी कोणा केलेलं एक पुस्तक दिलंय, तो म्हणाला. ते पत्र अरेबिक भाषेत होतं. सँडर्सने ते वाचलं. मी धार्मिक माणूस आहे आणि मी तुम्हाला सुख लाभावे म्हणून नेहमी देवाची प्रार्थना करत असतो. तेव्हा तुम्ही ज्यांच्याकडून मी काही घेतले ते त्यांना परत करावे. पत्र सँडर्सच्याच नावे होते आणि खाली अब्दुलची सही होती. तो अराबी कोणत्या दिशेला गेला ते तुम्हाला माहिती आहे काय? तो ओचोरीला गेलाय. त्यातले लोक कसे आहेत ते मला विचारत होता. तू त्याला काय सांगितलं? ते लोक अगदी मूर्ख आहेत आणि भित्रे आहेत असं मी त्यांना सांगितलं. ते ऐकून सँडर्सचं समाधान झालं. अब्दुलनं ओचोरी शहरामध्ये गाणेगात प्रवेश केला होता. तो आपल्या मोठ्या नौकेत बसून आपल्या लपून राहण्याच्या ठिकाणाकडे चालला होता. पण आणखीन 1 दिवस आपल्या हातात आहे अशी त्याची खात्री होती आणि तेवढ्या अवधीत ओचोरीत आपलं काम साधावं असा त्यानं विचार केला. तो अतिशय खुशीत होता, कारण काही तासांपूर्वीच फेझेबिनीतून त्यानं उसन्या घेतलेल्या 2 नावांपैकी एक त्यानं नगोंबी प्रमुखला विकली होती. तो बोसांबोला म्हणाला, मी सँडीकडून आलो आहे आणि तू माझा चांगल्या प्रकारे आदर सत्कार करावा असा त्यानं तुला निरोप पाठवलाय. मी सँडीचा कुत्रा आहे, बोसांबो म्हणाला. कदाचित माहीत असेल मी त्याचा सावत्र भाऊ आहे. ते मला सँडीनं सांगितलंय, अब्दुल म्हणाला. त्यानंतर दोघांनी सुमारे 15 मिनिटं एकमेकांची स्तुती केली.
या गोष्टीमध्ये बोसांबो अर्थातच अब्दुलला हार जाणार होता. शेवटी अब्दुल कंटाळून म्हणाला, आता मला प्रार्थना केली पाहिजे. हो, मला सुद्धा प्रार्थना करायची आहे, बोसांबो म्हणाला. प्रथम तू कर, नंतर मी करीन. या आमच्या देशात चोरांची भीती आहे, त्यामुळे प्रार्थना करताना आपले कपडे दाराबाहेर ठेवावे व नंतर झोपडीत शिरून प्रार्थना करावी अशी इथली रीत आहे. अब्दुलनं बोसांबोचा भरजरी पोशाख बघितला होता आणि त्याच्या तो मनात भरला होता. तो म्हणाला, ही फार चांगली प्रथा आहे. मी प्रार्थना करताना तू माझ्या कपड्यांवर नजर ठेव आणि तू प्रार्थना करताना मी सांभाळीन. अरबीने आपले कपडे काढून झोपडीच्या दारात ठेवले आणि एक लुंगी नेसून तो नमाज पडण्यासाठी झोपडीत गेला. 6 तासांनी सँडर्स तेथे आला तेव्हा बोसांबो त्याची वाट बघत होता. देवा, तुझ्या हुकमाप्रमाणे मी त्या अरबीला पकडून ठेवलंय. तुझे कबूतर मला तेव्हाच मिळालं होतं. तो कुठे आहे? त्याला मी माझ्या झोपडीत ठेवलंय, पण देवा, त्याला जर तू चांगले वाजवले पाहिजेस, कारण एकतर तो माझ्या धर्माचा आहे आणि दुसरे तो थोडासा वेडा आहे. वेडा आहे? होय, गंभीरपणे मान हलवत बोसांबो म्हणाला. आपल्याजवळ खूप संपत्ती होती आणि ती मी लुबाडली असं तो म्हणतोय. हे खरंय की काय? सँडर्सनं त्याच्याकडे रोखून बघत विचारलं. देवा, एकतर तो माझा पाहुणा म्हणून इथे आला होता आणि दुसरं तो माझ्या धर्माचा आहे. त्याची मी कशी चोरी करणार? सँडर्सनं त्या अरबीची मुलाखत घ्यायला फार वेळ लावला नाही. तो म्हणाला, अब्दुल, मी तुला 1 वर्ष लोखंडी खेड्यात पाठवतोय. तू लबाड आहेस आणि चोर आहेस. मी तुरुंगात जायला तयार आहे, पण या काळ्या माणसानं माझे पैसे चोरले ते मला मिळाले पाहिजे. मी ते माझ्या कपड्यात अगदी बेमालूमपणे लपवले होते. मला त्या गोष्टीशी काही कर्तव्य नाही, सँडर्स म्हणाला. त्या अरबाला बेड्या घालून हौसाशिपाई तिथून नेत असताना तो बोसांबोकडे वळून म्हणाला, मी लोखंडी खेड्यातून सुटलो की तुझ्याकडे परत येईन. तू धर्मद्रोही माणूस आहेस आणि तू त्या खेड्यातून कधीच परत येणार नाहीस, बोसांबो म्हणाला. तो सँडी माझा चुलत भाऊ आहे. त्याने मला कानात सांगितले की तुझ्यावर विषप्रयोग करण्यात येणार आहे आणि त्या पैशाबद्दल तू जडजडीत खोटे बोलत आहे. तू माझे $600 चोरले, अरब संतापाने म्हणाला. बोसांबोलाही राग आला आणि तो म्हणाला, तू किती जडजडीत खोटं बोलतोस. तुझ्या कपड्यात तर फक्त $450 होते. जा खोटारड्या, माझ्या नवरेसमोर उभा राहू नकोस.